पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांनी अवैध व्यवसायाकडे लक्ष केंद्रित केले. शहरातील अनिल नगर परिसरात पत्र्याच्या खोलीत छापा टाकून तंबाखूजन्य पदार्थांची 3 पोती जप्त केली. या प्रकरणात 5 जणांना ताब्यात घेण्यात आले. या घटनेमुळे गुटखा तंबाखू विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणल्याचं दिसून आलं. गेल्या 3 महिन्यांपासून उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांनी अवैध व्यवसायाकडे लक्ष केंद्रित केल्याचं दिसतंय. आज सकाळीच एका खोलीमध्ये गुटखा तंबाखूजन्य पदार्थ असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यांनी तात्काळ पोलिसांचं पथक तयार केलं आणि कारवाईसाठी पाठवलं. त्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी पाहणी केली असता पत्र्याच्या खोलीत एक पोतं भरून तंबाखूजन्य पदार्थ चुना आढळून आलाय. पोलिसांनी या प्रकरणी सर्व माल जप्त केलाय. 5 जणांना ताब्यात घेतले. हा माल कुठून आणला, कोणाला देण्यात येणार होता याची चौकशी करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय. आज 8 डिसेंबर 2025 रोजी सकाळी आम्हाला अशी गोपनीय माहिती मिळाली की या अनिल नगरमध्ये सार्वजनिक शौचालयाच्या समोर एक पत्राशेड आहे. हा जो रस्ता आहे हा कॉटेज हॉस्पिटलकडे जाणारा रस्ता आहे आणि ह्या पत्राशेडमध्ये अवैध काही सामग्री एकत्रित करून काही इल्लिगल ॲक्टिव्हिटीज करण्यात येत आहे अशी आम्हाला गोपनीय माहिती मिळाली. त्याच्याच अन्वये आम्ही आमच्या SDPO ऑफिसची टीम इथे रवाना केली आणि पंचासमक्ष इथे पाहणी केल्या असता असे आढळून आले की या ठिकाणी सुगंधित तंबाखू व सुपारी व त्याचबरोबर चुना यांचं मिश्रण करून एक असा पदार्थ बनवला जात होता. हा जो पदार्थ आहे हा नक्कीच हानिकारक आहे आणि त्याबद्दल आता कारवाई सुरू आहे. त्याचबरोबर या पत्राशेडच्या समोर या रस्त्यावरती एक पार्क केलेली रेड कलरची कार, त्याच्यामध्ये 2 गोणी सुपारी आणि तंबाखू, सुगंधित तंबाखू यांचं मिश्रण केलेले काही बॅग्स आम्हाला आढळले. तर एकूण 3 गोण्या व त्याचबरोबर काही माल आमच्याकडे येथे या कारवाईमध्ये आम्हाला मिळून आला आहे. मागील अनेक दिवस झालं अनेक कारवाई होतात, परंतु मावा काय बंद होईल नाही. ग्राउंडला हा चोरून तरी चालूच आहे. त्याबद्दल काय जसं तुम्ही सांगितलं, पोलीस प्रशासन कारवाई करत आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी गोपनीय माहितीच्या आधारावरती आम्ही धाड टाकून जे काही आरोपी आहेत त्यांना निष्पन्न केलेलं आहे आणि नुसती त्या ठिकाणी जे आरोपी आढळून आले त्यांना वगळता इतर त्यांचे बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेजेस यांनाही आपण सापडण्याचा प्रयत्न करत आहोत की हा जो माल आहे तो कुठून आला आहे आणि तो कुठे जात होता याचाही आपण शहानिशा करून त्याच्यावरती कारवाई करत आहोत. आम्हाला यश आलेलं आहे चांगल्या पद्धतीने, परंतु अजून आमची कारवाई चालू आहे. आजचं एक उदाहरण त्याच प्रगतीपथावर आहे. आज जसं ह्या कारवाईमध्ये आपल्याला 5 अक्यूज्ड आम्ही नॅप केले आहेत व त्याचबरोबर एक सूरज राजपूत म्हणून व्यक्ती आहे, त्याचे पत्राशेड आहे, तोच या गाडीचा ह्या जे काही बॅग्स आहेत त्याचा ओनर आहे हे समजून येत आहे. त्यामुळे असे 5 सध्या आमच्याकडे अक्यूज्ड आहेत. त्याचबरोबर काही जे आता जसं मी सांगितलं बॅकवर्ड लिंकेज ते आम्ही शोधून या बाकीच्या आरोपींनाही सुद्धा आम्ही सामील करणार आहोत या गुन्ह्यामध्ये. अनेक ठिकाणी तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी असे अवैध गुटखा असतील, अनेक धंदे असतील, त्याच्यावर ते आपण गुप्त माहिती मिळण्याचं कारवाई करतो. आपला एक तपासाचा भाग म्हणून पण अनेक कारवाई करत आहोत. नक्कीच जेव्हा आपण धाड टाकतो तेव्हा जे काही समोर आपल्या दिसते किंवा जे लोक आरोपी समोर येतात त्यांच्यावरती आपण FIR मध्ये कारवाई करतो. तपासादरम्यान अजून काही जसं मी सांगितलं फॉरवर्ड अँड बॅकवर्ड लिंकेजेस यांचा आधार घेऊन आपण इतर कोण आरोपी याच्यामध्ये सामील आहेत का यांचा तपास करत असतो. अनेक आपण कारवाया केल्या, आम्ही वाळूच्या कारवाया केल्या. काल संध्याकाळीच आपण नारायण चिंचोली या ठिकाणी इमॉरल ट्रॅफिकिंग याच्या अंतर्गत पिटाची कारवाई केली आहे. त्यामध्ये आपण 5 आरोपी निष्पन्न केले आहेत. त्यांचंही फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेज शोधून तपासादरम्यान इतर कोणी व्यक्ती त्यात सामील आहेत का याचाही तपास आम्ही करणार आहोत. नक्कीच आमचे अधिकारी किंवा इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर आहेत हे चांगल्या पद्धतीने जे आरोपी शोधण्याच्या मागे आहेत आणि जो काही गुन्हा किंवा अवैध चालू आहे मुळासकट त्यातून कसा बांधू याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. अजून तर आता जसं की प्राथमिक आम्ही धाड टाकून इथे कारवाई केलेली आहे. आता फूड ड्रग्स ऑथॉरिटी येऊन त्याच्यावरती एक त्याचा अहवाल देईल आणि त्याच्या अनुषंगाने FIR दाखल होईल.